कुंभ राशी गुरु झाला बलवान 14 मे 2 जून 2025 आणि 26 एवढी संपत्ती येणार की तुम्हाला ठेवायला जागाही नसणार। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कुंभ राशींच्या व्यक्तींनो, एक गोष्ट सत्य आहे आणि ती सत्यता अशी, जे सत्य आहे ते कोणीही खोटे ठरवू शकत नाही, कारण सत्याचा स्वतःचा मार्ग असतो आणि जे सत्य आहे ते सत्यच आहे। आणि ही सत्यता आहे की 2018 नंतर तुमच्या आयुष्यात काहीही चांगले घडत नाही। एकीकडे शनीची 7.5, दुसरीकडे शनीच्या लग्नावर दृष्टी, राहूच्या लग्नावर प्रभाव आणि त्याचबरोबर शनीचा वैवाहिक जीवनापासून ते नातेवाईकांच्या स्थानावर थेट प्रभाव। म्हणजे एक गोष्ट स्पष्ट झाली की 2018 नंतर काहीही चांगले झाले नाही। हो, चांगले झाले, काय चांगले झाले हा प्रश्न उद्भवतो। चांगले हे झाले की आपुलकीची आणि परक्याची ओळख झाली। चांगले हे झाले की आयुष्यात तुम्ही स्वतःला कसे चांगले बनवून ठेवता हे समजले। चांगले हे झाले की स्वतःवर विश्वास ठेवा, कोणावरही विश्वास ठेवू नका। आणि सर्वात मोठे चांगले हे झाले की पैशाचे महत्त्व समजले, कारण हे सत्य आहे की या दुःखात तुमचे रडणे पाहण्यासाठी कोणीही आले नाही। पैशाने मदत करणे अनपेक्षित होते, पण म्हणतात ना की ही वेळ सारखी नसते, आणि ही सत्यता आहे आणि हीच वेळ आता तुमची बदलत आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की ग्रहांमध्ये असा एक फेरबदल होत आहे की ज्योतिषशास्त्रानुसार आणि ब्रह्मांडानुसार ग्रहांचा एकमेव असा फेरबदल होत आहे जो तुमच्या जीवनात धन आणि प्रसिद्धीची परिस्थिती मजबूत करेल। पण बुद्धी, ज्ञान, वैवाहिक जीवन, संतती या सर्वांसाठी खूप शक्तिशाली आहे। तर मी तुमच्यासाठी एक शब्द नक्की बोलेन, एवढे धन येणार आहे की तुम्ही ते कुठे ठेवणार हेही विचार करा। मी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कुंभ राशींचा व्यक्ती, आजचा हा व्हिडिओ गुरु ग्रह राशी बदलावर आधारित आहे। देवगुरु बृहस्पती, जे ध्यान, धर्म, भाग्य आणि धनाचे थेट कारक आहेत, 14 मे रोजी रात्री 10:30 ते 2 जून 2026 पर्यंत, म्हणजेच सुमारे 13 महिन्यांसाठी वृषभ राशी सोडून मिथुन राशीत, म्हणजे तुमच्या जन्मकुंडलीच्या 4थ स्थानात सोडून जन्मकुंडलीच्या 5म स्थानात गोचर करणार आहे। आणि सर्वात मोठी खासियत तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा ते 13 महिन्यांसाठी जातील, तरी 18 ऑक्टोबर ते 4 डिसेंबर दरम्यान काही काळासाठी कर्क राशीत जातील आणि पुन्हा मिथुन राशीत येतील, तेव्हा मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवूया। हा व्हिडिओ 2 जून 2026 पर्यंतसाठी आहे। तर आता तुमच्यासाठी काय होईल की जेव्हा ते मिथुन राशीत जातील, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे 5म स्थानात जातील, जिथे ते कारक आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची एक दृष्टी भाग्यस्थानावर म्हणजे नव्या घरात जाईल, जे त्यांचे स्वतःचे घर आहे। एक दृष्टी आय स्थानावर जाईल, जिथे धनुरास आहे, जी त्यांची स्वतःची रास आहे। आणि एक दृष्टी तुमच्या लग्नावर पडेल। याचा अर्थ असा की कालपुरुषांच्या कुंडलीत मंगळ येथे अधिपती असतो, म्हणजे शुभ आहे। तर तुमच्या आयुष्यातील हे 13 महिन्यांचे आयुष्य खूपच अद्भुत आहे। तरी मी एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा देवगुरु बृहस्पती मागील 13 महिने वृषभ राशीत होतील, तेव्हा त्यांनी तुम्हाला काही फायदा दिला आहे। फायदा दिला असे नाही की फायदा दिला नाही, त्यांनी कमीत कमी तुमची स्वतःची मालमत्ता आणि संपत्ती वाचवली। कमीत कमी तुमच्या घरात बांधकाम किंवा स्वतःच्या घरात स्थलांतरित होण्याचा योग बनला। कमीत कमी आपल्या आणि इतर लोकांची ओळख झाली। जो व्यवसाय आणि नोकरी पूर्णपणे बंद पडली होती, त्यात काही संधी उघडल्या, पण परदेशात जाऊ दिले नाही। विजा, पासपोर्ट बाबत समस्या निर्माण केल्या। सासरच्या लोकांबाबत वादविवाद, चुकीच्या रूपांची शिकार, सामाजिकदृष्ट्या तुमचे मूल्य थोडे कमी झाले। पण काही जुने लोक जे तुमच्यापासून पूर्णपणे दूर होते, ते कमीत कमी जवळ आले। पण आता बृहस्पतीचे मिथुन राशीत जाणे म्हणजे काय बोलू कुंभ राशींच्या व्यक्तींनो, मी जे काही बोलेन ते बरोबरच आहे, पण एका लयीत बोलणे महत्त्वाचे आहे। तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, धन कुठे ठेवणार या विशेष कार्यक्रमास ही चंद्र राशीवर आधारित आहे। तुम्ही नाव किंवा लग्न राशीनुसार पाहू शकता। सर्वप्रथम बृहस्पती 5म स्थानात येतात,
त्यांची पहिली सुधारणा हीच असते की ज्या लोकांचे शिक्षण खराब झाले, ज्या लोकांना निश्चित ठिकाणी प्रवेश मिळाला नाही, त्यांना यश मिळू लागेल. नंबर 1. नंबर 2. ज्यांना नोकरीत वारंवार निवड किंवा मुलाखतीत अपयश येते, त्यांना यशाचे मार्ग मिळू लागतील. धनाचे स्वामी पंचांग स्थानात लॉटरी, सत्ता, शेअर मार्केटमध्ये तर भरपूर धन येईल. पण तुम्हाला तुमच्या वडिलांकडून, जोडीदाराकडून ही सर्व बाजूंनी धनप्राप्तीचे योग सुरू होतील. पंचम स्थानात येतात संतती प्राप्त होण्याची सुख मिळेल. संततीच्या प्रगतीचा मार्ग उघडतील. संततीचे लग्न असो, संततीचे शिक्षण असो किंवा आर्थिक संकट असो, संततीचे आरोग्य असे यात सुधारणा होण्याचा प्रयोग सुरू होईल. ज्या महिलांना संतती होत नव्हती, वारंवार गर्भपात होत होता, त्यांच्यासाठी काहीतरी खूप मोठीच आणि चांगली बातमी येणार आहे. द्वितीय यशाचा पंचमेश होण्यामुळे ज्यांना आपल्या आयुष्यात जास्त वाढीसह नोकरी बदलायची होती पण बदलत नव्हती, आता ते 100% बदलून मिळेल. ज्यांचे लग्न होत नव्हते किंवा जे एखाद्या नात्यात होते पण लग्नाची स्थिती कोणत्या ना कोणत्या कारणाने लांबत होती, तुमच्या आयुष्यात 14 मे नंतर लग्न होईल. आणि ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे, त्यांना कोणाची हिंमत किंवा ताकद नाही की तुमचा प्रेमविवाह होण्यापासून रोखू शकेल, असा योग बनलेला आहे. कौटुंबिक वैचारिक मतभेद संपतील. ज्यांना कौटुंबातील सदस्यांना तुमची बोलणी चांगली वाटत नव्हती, तुमचे वर्तन चांगले वाटत नव्हते, आता ते तुमच्याशी जोडायला लागतील. कारण पैशात असे आकर्षण असते की ते शत्रूलाही जवळ खेचते. मी तर फक्त नातेवाईकांचीच गोष्ट करत आहे. तुमची प्रसिद्धी वाढेल कारण लग्नावर दृष्टी आहे. चेहऱ्यावर फोड, केस गळणे, पोटाच्या समस्या, मधुमेहाशी संबंधित समस्यांचे निराकरण होताना दिसेल. ज्या लोकांचे चांगल्या ठिकाणी लग्न होत नव्हते, म्हणजे योग्य स्थळी येत नव्हती, चांगली स्थळे येणे सुरू होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय स्थानावर बृहस्पतीची दृष्टी आहे. तर काय झाले? भाग्यस्थानावरही बृहस्पतीची दृष्टी आहे. ज्या व्यक्तींचे लग्न, भाग्य आणि एकादशी स्थान मजबूत असेल, अशा व्यक्तींना परदेशात जाण्यापासून जगातील कोणतीही व्यक्ती रोखू शकत नाही. परदेशात जाण्याबाबत, ग्रीन कार्ड, विजा, PR बाबत असो, परदेशात जाण्याबाबत, आर्थिक अस्थिरतेचे बाबतीत असो, सर्व बाजूने यश मिळणे सुरू होईल. कुंभ राशींच्या व्यक्तींना पंचम स्थानातून भाग्यस्थानावर दृष्टी पडण्याचा अर्थ असा आहे की वरिष्ठ तुम्हाला मदत करतील आणि नाही केले तरी काही फरक पडत नाही. तुम्ही स्वतः त्यांच्यावर वरचढ व्हाल आणि आपल्या लोभासाठी, हक्काच्या लढाईसाठी स्वतःला, तसेच मार्केटिंगशी संबंधित, शिक्षण संस्थेशी संबंधित, NGOशी संबंधित, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंधित, CA, न्याय बँक, अन्नधान्य, बियाणे संबंधित काम करत आहेत, आयुर्वेदिक वस्तूंशी संबंधित काम करत आहेत, तर तुम्ही यशस्वी व्हाल. आणि लग्न स्थानावर दृष्टी पडल्यामुळे सोशल मीडियाशी संबंधित काम करत असाल, त्यांनाही जगातील कोणतीही शक्ती यश मिळवण्यापासून रोखू शकणार नाही. शिवाय कोणत्या तरी कारणांमुळे संततीपासून दुरावा निर्माण झाला असेल तर संततीला भेटण्याचा योग बनेल. तुम्ही एकापेक्षा जास्त धार्मिक स्थळांना भेट द्याल, एकापेक्षा जास्त पर्यटन स्थळांवरती जाल, कुटुंबासोबत फिरताना दिसाल. वैवाहिक जीवनातील क्लेश, मतभेद आणि पैशांमुळे घराची गरिबी भरली होती, त्या समस्या समाप्त होताना दिसतील. बृहस्पतीचा मिथुन राशीत प्रवेश होईल. याची 1-2 नकारात्मक मुद्दे आहेत, जसे तुम्हाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. तरी बृहस्पती बुधाला आपला मित्र म्हणतो, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. बौद्ध मानत नाहीत, त्यामुळे भावनांवर थोडे नियंत्रण ठेवावे लागते आणि मुलांना थोडा मोह ठेवावा लागतो. पण अंधविश्वासाने जास्त पैशाचे नुकसान करू नका, हे लक्षात ठेवावे लागेल. निर्यात आयात वाढत आहे. मोठ्या भावा बहिणीकडून मालमत्तेची सूट मिळत आहे. वडिलांकडून संपत्तीची प्राप्ती होत आहे. आणि याशिवाय तुमच्या आयुष्यात जे लोक बऱ्याच काळापासून प्रशासकीय क्षेत्राची तयारी करत होते, त्यांना
यश मिळण्याचे योग सुरू होतील. कुठे थंड अडकलेला असेल तर कुठे तोही बाहेर येताना दिसेल. कुंभ राशींच्या व्यक्तीनुसारचे लोक तर तुम्हाला मान द्यायला लागतील आणि ज्यांना वाटत होते की तुम्ही मूर्ख आहात, कोणत्याही कामाचे नसाल, ज्यांनी तुम्हाला नैराश्येत तणावात टाकून सोडले असेल, त्यांना आता तरी तुमची अवकात दिसेल. म्हणूनच धन कुठे ठेवणार? धन कोणत्याही गोष्टींच्या प्राप्तीसाठी तुम्हाला लोक दाखवावा लागतो. हे आज स्थानात बृहस्पती आपल्या राशीला पाहत आहेत. लढून अडकून कोणत्याही प्रकारे कोणत्याही मार्गाने तुम्ही पैसे कमवाल. आपल्या हक्कासाठी 13 महिने लढाल. इज्जत गेली खड्ड्यात. आधी पैशांची गोष्ट करा. म्हणूनच पुढील 13 महिन्यांसाठी तुम्ही फक्त पैशांसाठी जगणार आहात आणि हे सत्य आहे. बाईसाठी ज्याच्याकडे पैसा आहे ना, ज्याच्या घरात लक्ष्मी आहे, गरिबी तर दूर पडतेच, कुटुंबातील सदस्य ही फेविकॉलपेक्षाही चांगले संबंध बनवून चिकटू लागतात. हा सर्वात मोठा फायदा आहे. म्हणूनच जे लोक तुम्हाला कोणत्याही कामाचे समजत नव्हते, त्यांना वाटत होते की तुम्ही रस्त्यावरच राहाल, ती वेळ आता आली आहे दाखवण्याची. इकडे शनीच्या बदलाने फायदा दिला, इकडे राहूच्या बदलाने फायदा दिला. उरलेले सर्व देव ग्रुप बृहस्पतींना पूर्ण तर एवढेच आहे की तुमच्यावर वेळ आता आली आहे, पण आपली वेळ येईल नाही, आली आहे हे लक्षात ठेवा. शब्दांना ओळखा की मी काय बोलू इच्छिते. काही उपाय करण्याची गरज नाही. पिवळा केशर आणि हळद मिसळून टिळा लावणे सुरू करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लक्ष्मीजींना दिवा लावा. मांसाहार शनिवारी करू नका आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि घरात मोठ्या तिजोऱ्या विकत घेऊन ठेवा. एवढे धन येईल की तुम्हाला काय करावे हे सुचणार नाही. अशा प्रकारे मी सांगितलेले भविष्यवाणी खरी ठरणार म्हणजे ठरणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.